रत्नागिरी संगमेश्वर रस्त्याची भयानक अवस्था झाली। 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम हे आता रखडलंय आणि त्यामुळे आता अडचणी येत आहेत। मात्र महामार्गावरील खड्डे हे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। पाहूयात। कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना अद्यापही खड्ड्याचं विघ्न हे कायम आहे। सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या बावनदी परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम जे आहे ते सुरू आहे आणि अद्यापही मुंबई गोवा महामार्ग जो पूर्ण झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून मुंबई गोवा महामार्गावरचं खड्डे बुजवल्याचा दावा हा प्रशासनाकडून केला जातोय। खड्डे देखील अद्याप बुजवले जातात। मात्र आपण ही सद्यस्थिती बावनदी परिसरातली पाहिली तर मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पाहायला मिळतात। खड्ड्यांचं साम्राज्य या परिसरामध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। तारेवरची कसरत वाहनधारकांना या ठिकाणी करावी लागते। आज मुंबईवरनं येणारं ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। बावनदी परिसरातले हे खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवण्याची मागणी ही इथल्या वाहनधारकांकडून केली जाते आहे। अमोल कलई, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।